देवी महालक्ष्मी ही शक्ती आणि सामर्थ्याची देवता. कोल्हापूरचे देवी महालक्ष्मीचे मंदिर हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेले जागृत स्थान. जगभरातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात. कोल्हापूरच्या या महालक्ष्मी देवीची आणखी एक जागृत स्थान दक्षिण गोव्यातील बांदिवडे गावामध्ये वसले आहे. कोल्हापूरमधील महालक्ष्मी देवीच्या मूर्तीप्रमाणेच बांदिवडे येथील देवीची ही मूर्ती आहे. या देवीची पूजा ही कोल्हापूरमधील देवीच्या पूजेप्रमाणे आकर्षकरित्या बांधली जाते. पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणांना तोंड देत गोव्यातील अनेक गावांनी आपली संस्कृती जपली आहे. त्यापैकी एक महत्त्वाचे गाव बांदिवडे म्हणजेच बांदोडा. बांदिवडे हे सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय समृद्ध असे गाव आहे. श्री रामनाथ, श्री नागेश आणि महालक्ष्मी या देवतांच्या वास्तव्याने हा गाव अधिकच पावन झाला आहे. बांदिवडे हे गाव राजधानी पणजीपासून सुमारे 22 किलोमीटर आहे. या पावसाळी सायंकाळी आपण बांदिवडे येथील श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला आलो आहोत. देवीचे मुख्य मंदिर कोल्हापूरमध्ये असल्याचे येथे सांगितले जाते. शिलाहार राजवटीमध्ये या मंदिराची निर्मिती करण्यात आली. गोव्यात महालक्ष्मीची प्रसिद्ध अशी काही मंदिरे आहेत. यामध्ये पणजी, नेत्रावळी, कोलवा, शिरसई आणि बांदिवडे येथील महालक्ष्मी मंदिराचा समावेश होतो. शिलाहारांनी प्रदीर्घ काळ गोव्यावर राज्य केले. शिलाहार हे महालक्ष्मीचे उपासक होते. त्यांच्या राजवटीमध्ये गोव्यातील महालक्ष्मी मंदिराची उभारणी करण्यात आली. बांदिवडे येथील महालक्ष्मी मंदिर हे त्यापैकीच एक असल्याचे मानले जाते. निसर्ग संपन्न अशा परिसरात हे मंदिर वसले आहे. मंदिराच्या सभामंडपात चितारण्यात आलेली देवीची विविध रूपे लक्षवेधी आहेत. तर मंदिरातील झुंबरे पाहताना आपले भान हरपून जाते. देवी महालक्ष्मीचे हे मंदिर कित्येक शतकांपासून बांदिवडे गावात असल्याचे अनेक पुरावे सध्या समोर आले आहेत. याच गावातील श्री नागेश मंदिराच्या समिती कार्यालयाच्या भिंतीवर विजयनगर काळातील दगडी शिलालेख आहे. विजयनगरचा राजा प्रथम देवराय याच्या नावाने असलेला हा शिलालेख 1413 मधील आहे. या शिलालेखामध्ये बांदिवडे येथील महालक्ष्मी मंदिराचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यावरून या मंदिराच्या प्राचीनतेची आपल्याला माहिती मिळते. धर्मांध पोर्तुगीजांच्या शासनकाळात पोर्तुगीजांनी
गोव्यातील अनेक मंदिरांची तोडफोड सुरू केली। यावेळी रायतूर किल्ल्याचा किल्लेदार दिओगो रॉड्रिग्स याने कोलवा येथील महालक्ष्मी मंदिराची तोडफोड सुरू केली। त्याने देवीच्या मूळ मूर्तीलाही हानी पोहोचवली। मात्र यावेळी देवीच्या उत्सव मूर्तीला सुट्टो आणि फुट्टो या दोन भाविकांनी एका ट्रंकमधून स्थलांतरित केले। प्रथम तिला पोंड्याजवळील तळुली गावात नेले। या गावात आज ही लोक देवीच्या पदचिन्हांची पूजा करतात। त्यानंतर कोलवा येथून आणलेली ही मूर्ती बांदोड येथे नेण्यात आली। कोलवा येथील महालक्ष्मीची ती उत्सव मूर्ती बांदोड येथील महालक्ष्मीच्या मूर्तीच्या जवळच ठेवण्यात आली। आजही ही मूर्ती मंदिरामध्ये आहे। बांदिवडे येथील या महालक्ष्मी मंदिराच्या आवारात श्री रवळनाथ, श्री बाळेश्वर अशा देवतांचीही मंदिरे आहेत। त्याचबरोबर सुट्टो व फुट्टो या भक्तांची पूजाही येथे केली जाते। या मंदिराचा सभामंडप अतिशय सुरेख आहे। वर्षभर विविध सण उत्सव या मंदिरामध्ये साजरे केले जातात। नवरात्रीमध्ये भाविकांची मोठी गर्दी देवीच्या दर्शनाला होते। अलीकडील काही वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून मंदिर व्यवस्थापन समितीकडून भाविकांसाठी विविध सोयी व सुविधा पुरवण्यात येतात।